नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नवोदय एंट्रन्स टेस्ट मध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग हा टॉपिक आज आपण बघणार आहे. याचं जेवढं काही बेसिक असणार, हे सर्व बेसिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आणि समोरच्या व्हिडिओमध्ये जे काही क्वेश्चन असतील ते आपण बघणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता आज लाल कलरच्या बटनवर दाबून सबस्क्राइब करा. सोबत बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, तुम्ही आम्हाला फेसबुकवर सुद्धा कनेक्ट राहू शकता. इथं तुम्हाला फेसबुकवर जाऊन एसओसी क्लासेस सर्च करायचं आहे आणि तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो करू शकता, आमच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता आणि आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता. सोबत आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही जॉईन राहू शकता. दोन्ही जागी तुम्हाला अपडेट पाहायला मिळतील, म्हणजे कोणता व्हिडिओ कधी येणार आहे, कोणता व्हिडिओची लिंक तुम्हाला हवी आहे, सर्व गोष्टी तुम्हाला इथं मिळून जातील. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पहिला पॉईंट आपल्याला बघायचा तो म्हणजे प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? कुठलाही ज्यावेळेस आपण नंबर लिहितो आणि त्या नंबर जर बघितला तर अशा प्रकारे त्यांना प्लेस व्हॅल्यू असतात. म्हणजे एक नंबर जर मी लिहिला, ठीक आहे, एक नंबर मी इथं लिहितोय, ठीक आहे, तर हा नंबर बघा एक स्पेसिफिक प्लेसवर आहे. हा 3 जर बघितला तर युनिट प्लेसवर आहे. हा 2 जर बघितला तर टेन्स प्लेसवर आहे. हा 1 बघितला तर हंड्रेड्स प्लेसवर आहे. 4 जर बघितला तर थाउजंड्स प्लेसवर आहे. यस पाहिजे. 5 जर बघितला तर 10,000 प्लेसवर आहे. जर 6 बघितला तर हा लॅक प्लेसवर आहे. जर आपण हा 3 बघितला तर हा 10 लाख प्लेसवर आहे. 2 बघितला तर क्रोर्स प्लेसवर आहे आणि 10 क्रोरवर 1 आहे. म्हणजे हे प्लेस असतात. आणि जर बघा मित्रांनो, जर आपल्याला या 3 ची जर प्लेस व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर सर्वात अगोदर कोणत्या प्लेसवर आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे आहे की नाही, तर तुम्हाला हे पाठच करावं लागेल. ठीक आहे, हे म्हणजे पहिले असतो युनिट, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स, 10,000, लॅक, 10 लाख, क्रोर्स अँड 10 क्रोर्स. ठीक आहे, म्हणजे 3 ची जर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची असेल तर या 3 ला काय करायचं, 10 लाखने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, 10 लाखने आपण करूया याला मल्टिप्लाय. 10 लाखने मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 30 लाख. किती येणार आहे? 30 लाख. अशा प्रकारे हे झालं आपलं या 3 ची प्लेस व्हॅल्यू. मग या 4 ची प्लेस व्हॅल्यू काय असणार? 4 कोणत्या प्लेसवर आहे? थाउजंड्स, म्हणजे याला 1000 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे आपलं उत्तर येणार 4000. ठीक आहे, समजले? त्यानंतर 2 ची तर प्लेस व्हॅल्यू काढायची असेल, प्लेस व्हॅल्यू आपण बोलतोय, फेस व्हॅल्यू नाही, प्लेस व्हॅल्यू, तर काय करावं लागेल, या 2 ला 10 ने मल्टिप्लाय करा. युनिट प्लेसवर जो नंबर आहे 3 ची प्लेस व्हॅल्यू किती राहणार? 3 राहणार. ठीक आहे, जसं जसं आपण इकडनं इकडे जाणार, ठीक आहे, जसं आपण इकडनं जाणार तसं आपल्याला काय करावं लागेल, एक शून्य वाढवावं लागेल. म्हणजे बघा मित्रांनो, 3 ला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर 3 येईल. ठीक आहे, पण या 2 ला काय करावं लागेल, आपण 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. या 1 ला 100 न करावं लागेल. या 4 ला 1000 न करावं लागेल. इथे 10,000, म्हणजे एक एक झिरो तिथे वाढत चाललेला आहे. ठीक आहे, सगळं लक्षात आलंय? चला आता बघा, एक नंबर आपल्याला दिलेला आहे 12, 12. आता 12 चा जो 2 आहे हा युनिट प्लेसवर आहे आणि जो 1 आहे हा टेन्स प्लेसवर आहे. म्हणजे हा टेन्स म्हणजे काय आहे? 10. हा 2 म्हणजे 2. दोघांची जर ऍडिशन केली 10 + 2 तर उत्तर येते, आन्सर येते आपलं 12. आहे बरोबर? म्हणजे हे अशा प्रकारचं आपलं इथं याचं उत्तर झालेलं आहे. म्हणजे जी प्लेस व्हॅल्यू काय असणार, 2 ची 2 असणार आणि या 1 ची 10 असणार. समजले? त्यानंतर बघा मित्रांनो, अजून एक नंबर आपण घेऊया. एक नंबर आपण घेतलेला आहे ते म्हणजे 2,33,456. आता बघा, हा 6 युनिट प्लेसवर आहे, म्हणजे याची व्हॅल्यू हीच राहणार, 6च राहणार. 5 टेन्स प्लेसवर आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय राहणार, याची व्हॅल्यू 50 राहणार. 4 100 प्लेसवर आहे, म्हणजे 4 × 100, म्हणजे इथे येणार, इथे किती येणार, इथे येणार 400. हा 3 जर बघितला तर थाउजंड्स प्लेसवर आहे, 3000 प्लेसवर आहे, म्हणजे 3 × 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर येणार 3000. हा जर 3 बघितला
तर हा 10,000 प्लेसवर आहे, म्हणजे या 3 ला काय करा 10,000 ने मल्टिप्लाय करा, आपलं उत्तर येणार 30,000. म्हणजे प्लेस व्हॅल्यू काय झाली या 3 ची 30,000. 2 लाख म्हणजे 2 ला काय करा 1 लाख ने मल्टिप्लाय करा, म्हणजे आपलं उत्तर येणार 2 लाख. म्हणजे 2 ची प्लेस व्हॅल्यू झाली 2 लाख. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर अजून एक नंबर देतो, या प्रत्येक डिजिटची तुम्हाला काय करायची आहे प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. ठीक आहे, प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला लिहायची आहे. हे तुम्हाला काय आहे होमवर्क. समजले? चला जाऊया समोर. त्यानंतर आपण बघूया फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय बघा मित्रांनो, कुठलाही नंबर असेल, ठीक आहे, मी जर सांगितलं या 1 ची फेस व्हॅल्यू काय असणार 1च असणार, कारण फेस व्हॅल्यू काय राहते तीच राहतो, म्हणजे इटसेल्फ, म्हणजे जो नंबर जो डिजिट आहे तीच त्याची फेस व्हॅल्यू राहते. म्हणजे इथं 1 आहे तर 1च राहणार, इथं 2 आहे तर 2 ची फेस व्हॅल्यू राहणार, 3 आहे तर 3च राहणार, 4 आहे तर 4च राहणार, 5 आहे तर 5च राहणार. मात्र प्लेस व्हॅल्यू मात्र वाढत जात असते, मात्र फेस व्हॅल्यू तीच राहते नेहमी. फेस व्हॅल्यू काय जो डिजिट आहे तीच असते त्याची फेस व्हॅल्यू. समजले? फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स तुम्हाला, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या. एक्झाम मध्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपल्याला बघायचं इवन नंबर म्हणजे काय, म्हणजे असा नंबर जो 2 ने काय आहे डिव्हिजिबल आहे. म्हणजे असा कोणताही नंबर जो 2 ने डिव्हिजिबल आहे, एक्झॅक्ट डिव्हिजिबल, तो असतो इवन नंबर. किंवा जर युनिट प्लेसवर 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल आणि 8 असेल, याच्यापैकी कोणताही नंबर जर युनिट प्लेसवर असेल तर त्याला आपण इवन नंबर असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल बघा 3 2 1 6 2 9 1 एक नंबर मी इथं लिहिलाय, याच्या युनिट प्लेसवर किती आहे इथं 1 आहे. मग बघा इथं 1 दिलेला आहे का नाही, याचा अर्थ हा इवन नंबर नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा 2 3 2 6 1 2 युनिट प्लेसवर 2 आहे, याचा अर्थ हा काय झालेला आहे आपला इवन नंबर झालेला आहे. म्हणजे युनिट प्लेसवर 0 पाहिजे, 2 पाहिजे किंवा 4 पाहिजे किंवा 6 पाहिजे किंवा 8 पाहिजे, यापैकी कुठलाही नंबर असेल तर त्याला आपण इवन नंबर असं म्हणत असतो. किंवा एखादा नंबर 2 ने जर डिव्हिजिबल असेल, एक्झॅक्ट डिव्हिजिबल, म्हणजे रिमाइंडर आला पाहिजे 0 0 0 0 रिमाइंडर आला पाहिजे, त्यावेळेस त्या नंबरला आपण इवन नंबर असं म्हणत असतो. त्यानंतर आपण बघूया ऑड नंबर. बघा या इवन नंबरच्या ऑपोजिट, म्हणजे अ नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय द 2, म्हणजे एखादा नंबर जर 2 ने डिव्हिजिबल नसेल आणि जर त्याला आपण 2 ने डिव्हिजिबल केलं, डिवाइड केलं, तर रिमाइंडर 1 राहते, अशाला म्हणायचं ऑड नंबर. आणि त्या ऑड नंबरच्या युनिट प्लेसवर 1 असतो किंवा 3 असतो किंवा 5 असतो किंवा 7 असतो किंवा 9 असते. फॉर एक्झाम्पल बघा 3 2 1 6 आणि 1 युनिट प्लेसवर 1 आहे, म्हणजे हा झाला आपला ऑड नंबर. ठीक आहे. 3 2 1 6 3 युनिट प्लेसवर 3 आहे, म्हणजे आपला ऑड नंबर झाला. युनिट प्लेसवर 5 असेल तर ऑड होईल, 7 असेल तर ऑड होईल, 9 असेल तर ऑड होईल. आणि जर त्याला 2 ने आपण डिवाइड केलं तर रिमाइंडर मात्र इथं 1 आला पाहिजे. रिमाइंडर जर 1 आला तर त्याला आपण म्हणू शकतो की तो नंबर कसा आहे ऑड नंबर आहे. त्यानंतर आपल्याला इथं एक महत्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे. एक महत्वाचा आहे तो म्हणजे प्रेसिडिंग अँड सक्सेडिंग नंबर. प्रेसिडिंग म्हणजे काय, मीन्स कम बिफोर, म्हणजे एखादा नंबर ज्यावेळेस अगोदर येतो, ठीक आहे, एखादा नंबर ज्यावेळेस अगोदर येतो त्याला आपण म्हणत असतो प्रेसिडिंग. ठीक आहे. बघा आता 24 प्रेसेड्स 25, 24 प्रेसेड्स 25. म्हणजे जर असा क्वेश्चन आला, ठीक आहे, असा जर क्वेश्चन आला, ठीक आहे, तर आपल्याला तिथं लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. प्रेसिडिंगचा अर्थ काय होतो, कमिंग बिफोर, म्हणजे एखाद्या नंबरच्या अगोदर जो नंबर असतो त्याला म्हणायचं प्रेसिडिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन तिथे येऊ शकतो. त्यानंतर आहे सक्सेडिंग, म्हणजे काय आहे कमिंग आफ्टर, म्हणजे नंतरचा नंबर, मीन्स 48 सक्सीड्स 47. ठीक आहे. म्हणजे सक्सेडिंग म्हणजे काय नंतरचा नंबर आणि प्रेसिडिंग म्हणजे काय हे अगोदरचा नंबर. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर आहे प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय हे विच नंबर हॅव ओनली वन फॅक्टर अँड नंबर इटसेल्फ सच ॲज.
सच ॲज नंबर इज कॉल्ड द प्राईम नंबर. म्हणजे असा प्राईम नंबर की त्याला फक्त दोन फॅक्टर असतात, एक म्हणजे 1 आणि दुसरा म्हणजे इट सेल्फ नंबर. फॉर एक्झाम्पल बघा 3 ला जर फॅक्टर बघितले तर 1 फॅक्टर आहे आणि दुसरा 3 आहे, म्हणजे एक 1 आहे आणि दुसरा कोणता आहे 3 आहे, म्हणजे इट सेल्फ, म्हणजे हा झाला आपला प्राईम नंबर. त्यानंतर 7 बघा, 7 ला सुद्धा दोन फॅक्टर आहेत, एक 1 आहे आणि 7 आहे, म्हणजे एक 1 आहे आणि दुसरा इट सेल्फ. त्यानंतर बघा 11 ला सुद्धा दोनच फॅक्टर आहेत, एक 1 आहे आणि दुसरा आहे 11 इट सेल्फ. ठीक आहे, म्हणजे असा नंबर आहे की त्याला फक्त दोनच फॅक्टर असतात, एक म्हणजे 1 आणि दुसरा म्हणजे नंबर इट सेल्फ. ठीक आहे, समजलं. अशा नंबरला आपण प्राईम नंबर असं म्हणत असतो. चला बघूया आता प्राईम नंबर कोणकोणते आहेत. तर बघा मित्रांनो, 1 to 10 पर्यंत जर प्राईम नंबर बघितले तर 2, 3, 5 आणि 7 हे प्राईम नंबर आहेत. 10 to 20 जर बघितलं तर 11, 13, 17 and 19 हे प्राईम नंबर आहेत. 21 to 30 च्या दरम्यान जर बघितले तर 23 आणि 29 हे प्राईम नंबर आहेत. 31 to 40 बघितलं तर 31 and 37 हे प्राईम नंबर आहेत. 41 to 50 याच्या मध्ये जर प्राईम नंबर बघितले तर 41, 43 आणि 47 आहेत. म्हणजे टोटल नंबर जर बघितले तर 1 to 15 पर्यंत एकूण 15 प्राईम नंबर आहेत. किती आहेत? 15 प्राईम नंबर. 1 to 15 पर्यंत 15 प्राईम नंबर आहेत. ठीक आहे, आले लक्षात तुमच्या. चला त्यानंतर बघूया. त्यानंतर बघा मित्रांनो, 51 to 60, 53 आणि 59 हे दोन प्राईम नंबर आहेत. त्यानंतर बघा 61 to 70 या दरम्यान 61 आणि 67 हे दोन प्राईम नंबर आहेत. 71 to 80 या दरम्यान 71, 73 आणि 79 हे प्राईम नंबर आहेत. 81 to 90 या दरम्यान 83 आणि 89 प्राईम नंबर आहेत. 91 to 100 दरम्यान फक्त एकच प्राईम नंबर आहे, तो म्हणजे 97. म्हणजे 51 to 60 दरम्यान फक्त 10 प्राईम नंबर आहेत. किती? 10 प्राईम नंबर आहेत. आणि 1 to 100 पर्यंत जर बघितलं तर एकूण 25 प्राईम नंबर आहेत. ठीक आहे, हे 15 आणि हे 10 प्राईम नंबर. आता काही दोन महत्वाचे कन्सेप्ट ध्यानात ठेवा. 2 इज ओनली इवन प्राईम नंबर. बघा, जो 2 असतो हा प्राईम नंबर नाही, हा काय आहे? इवन प्राईम नंबर आहे. हा काय आहे? इवन प्राईम नंबर. म्हणजे तुम्हाला येऊ शकतो की इवन प्राईम नंबर फाइंड आउट करा किंवा इवन स्पॉट आउट द इवन प्राईम नंबर. म्हणजे प्राईम नंबर कोणता आहे? इवन प्राईम नंबर. तर तो आहे 2. 2 कसा आहे? इवन प्राईम नंबर आहे. आणि जो 1 आहे हा नायदर अ प्राईम नॉर अ कंपोजिट आहे. म्हणजे जो 1 आहे हा प्राईम नंबर सुद्धा नाही आणि कंपोजिट नंबर सुद्धा नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. त्यानंतर कंपोजिट नंबर म्हणजे काय? विच नंबर हॅज मोर दॅन 2 फॅक्टर. म्हणजे असा नंबर की ज्याला 2 पेक्षा जास्त फॅक्टर आहेत. बघा, 2 फॅक्टर असतील तर त्याला आपण काय म्हणतो? प्राईम नंबर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? प्राईम नंबर म्हणतो. पण 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतील तर त्याला कंपोजिट नंबर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा 4. आता 4 चे फॅक्टर कोणकोणते आहेत? 4 चे फॅक्टर कोणकोणते आहेत? 1 आहे, 2 आहे आणि 4 आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त इथं फॅक्टर आहेत. हे झाला आपला कंपोजिट नंबर. त्यानंतर 6 बघा, 6 ला सुद्धा 2 पेक्षा जास्त फॅक्टर आहेत. एक आहे 1, 2, 3 and 6. म्हणजे 6 हा काय झाला? कंपोजिट नंबर झाला. त्यानंतर बघा 8 ला कोणकोणते फॅक्टर आहेत? तर 8 ला फॅक्टर आहे 1 आहे, 2 आहे, 4 आहे and then 8. म्हणजे हे झाला कंपोजिट नंबर. म्हणजे असा नंबर ज्याला मोर दॅन 2 फॅक्टर असतात त्याला आपण कंपोजिट नंबर असं म्हणतो. त्यानंतर आहे को प्राईम नंबर. म्हणजे काय बघा, इफ 1 इज ओनली कॉमन फॅक्टर ऑफ द 2 नंबर्स. म्हणजे असे 2 नंबर की त्याच्यामधला फक्त एकच फॅक्टर कॉमन असतो, तो म्हणजे ओनली 1. ठीक आहे, देन दोज 2 नंबर्स आर कॉल्ड द को प्राईम नंबर. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, इज लाईक 25 and 36. सर्वात अगोदर आपण 25 चे फॅक्टर पाडूया. 25 चे फॅक्टर पाडले तर काय येणार? 1 येणार, 5 येणार and 25 येणार. हे झाले 25 चे फॅक्टर. 36 चे फॅक्टर जर पाडले तर याला 1 ने आपण डिवाइड करू शकतो, देन आपण 3 ने करू शकतो, देन आपण याला 4 ने करू शकतो, देन याला आपण 6 ने करू शकतो, देन याला आपण 6 ने करू शकतो, देन याला 18 ने करू शकतो, देन याला 36 ने करू शकतो.
जर आपण फॅक्टर बघितले तर इथं फक्त एकच कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे 1. म्हणजे हा झाला को प्राईम नंबर, म्हणजे असा नंबर की त्याच्यामध्ये फक्त 1 इज कॉमन फॅक्टर, त्याच्यामध्ये फक्त एकच कॉमन फॅक्टर असतो, तो म्हणजे ओनली 1 नंबर. ठीक आहे, आले लक्षात. चला एक नंबर अजून दिलेला आहे 5 आणि 6. 5 चे फॅक्टर बघा काय आहेत, 1 आणि 5. 6 चे फॅक्टर बघा 1, 2 and 3 and 6. एकच कॉमन आहे, तो म्हणजे 1. हे झाला आपला को प्राईम नंबर. 10 आणि 11 मध्ये सुद्धा हेच आहे. ठीक आहे, हे झाला को प्राईम नंबर, त्याच्यामध्ये फक्त 1 हा कॉमन राहतो, बाकीचे कोणतेही फॅक्टर कॉमन नसतात. त्यानंतर बघायचं आपल्याला ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय. बघा, प्राईम नंबर हॅव्हिंग अ डिफरन्स टू आर कॉल्ड द ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय आहे, असे दोन प्राईम नंबर की त्याच्यामध्ये 2 चा डिफरन्स असतो. त्याच्यामध्ये काय असतो, 2 चा डिफरन्स असतो आणि दोन्हीही प्राईम नंबर असतात. बघा, असे ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय आहे, असे प्राईम नंबर की त्याच्यामध्ये 2 चा डिफरन्स असतो, अशाला म्हणायचं ट्विन प्राईम नंबर. बघा मित्रांनो कोणकोणते आहेत, तर बघा मित्रांनो एक एक्झाम्पल आपल्याला दिलं ते म्हणजे 17 आणि 19. ठीक आहे, आपण इथं खाली दिलेले आहेत. बघा, देर आर 8 पेअर्स ऑफ द ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन द 1 and 100. म्हणजे 1 आणि 100च्या मधामध्ये एकूण 8 पेअर आहेत कशाच्या, ट्विन प्राईम नंबरच्या. आता ते पेअर कोणकोणते आहेत, तर बघा 3 आणि 5 यांच्यामधला डिफरन्स जर बघितला तर 2 चा आहे, म्हणजे हा आहे ट्विन प्राईम नंबर. 5 आणि 7 याच्यामधला डिफरन्स 2 चा आहे, म्हणजे हा झाला ट्विन प्राईम नंबर. 11 आणि 13 याच्यामधला जो डिफरन्स आहे तो 2 चा आहे, हा झाला ट्विन प्राईम नंबर. 17 आणि 19 याच्यामधला डिफरन्स 2 चा आहे, म्हणजे हा झाला ट्विन प्राईम नंबर. 29 आणि 39 याच्यामधला डिफरन्स 2 चा आहे, म्हणजे हा झाला आपला ट्विन प्राईम नंबर. 41 आणि 43 याच्यामधला फरक जर बघितला तर 2 चा आहे, म्हणजे हा झाला आपला ट्विन प्राईम नंबर. अँड सो ऑन म्हणजे 59, 61, 71, 73 याच्यामध्ये 2 चा फरक आहे, म्हणजे हे झाले आपले ट्विन प्राईम नंबर, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 चा डिफरन्स असतो. म्हणजे बघा 3 मध्ये जर 2 टाकले तर 5 होतात, 3 मध्ये 2 टाकले तर 5 होतात, म्हणजे 3 आणि 5 हे दोघंही प्राईम नंबर आहेत. आले लक्षात. चला जाऊया समोर. त्यानंतर बघा मित्रांनो इथे आपल्याला काय दिलेलं आहे, समोर आपल्याला दिलेलं आहे मेकिंग अ ग्रेटेस्ट नंबर, म्हणजे मोठ्यात मोठा नंबर आपल्याला बनवायचा आहे. आता बघा, जर आपल्याला 2 डिजिट नंबर बनवायचा असेल तर बघा, ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, ठीक आहे, सिंगल डिजिट ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे, तो आहे 9. ठीक आहे, 9. मग 2 डिजिट जर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर बनवायचा असेल तर काय करा, 99 लिहा, आहे की नाही. जर 4 डिजिट ग्रेटेस्ट नंबर लिहायचा आहे तुम्हाला, 4 डिजिट, तर 9999 4 वेळेस 9 लिहायचं काम आहे फक्त. 5 डिजिट जर तुम्हाला ग्रेटेस्ट नंबर लिहायचा असेल तर 99999 5 वेळेस 9 लिहा, एकदम सोपं आहे. आले लक्षात. चला त्यानंतर बघा, जर तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा असेल, ठीक आहे, तर बघा मित्रांनो स्मॉलेस्ट नंबर 2 डिजिट बनवायचा आहे, स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर. तर बघा मित्रांनो काय येणार, स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता असणार, 10. 3 डिजिट नंबर कोणता असणार, 100. बरोबर आहे, 100 का आहे स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे. 4 डिजिट जर म्हणलं तर 100 म्हणजे 1000. 5 डिजिट जर म्हणलं तर 10000 म्हणजे 10,000. अशा प्रकारे. चला जाऊया समोर. त्यानंतर सांगितलेलं आहे मेक अ ग्रेटेस्ट नंबर युजिंग द डिजिट 5, 3, 8, 9 ओनली वन्स. म्हणजे आपल्याला एक डिजिट दिले आहेत 5, 3, 8, 9. हे नंबर एकच नंबर वापरून आपल्याला ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे. ठीक आहे, कशा प्रकारे बघा, आता आपल्याला काय सांगितलंय, ग्रेटेस्ट नंबर बनवा. मग काय करायचंय, जो ग्रेटेस्ट नंबर असेल, जो सर्वात मोठा नंबर असेल, या डिजिटमध्ये जो काही ग्रेटेस्ट डिजिट असेल, जो मोठा नंबर असेल किंवा मोठा संख्या असेल ती आपल्याला लिहावी लागेल. म्हणजे बघा मित्रांनो 9 हा मोठा डिजिट आहे. 9 नंतर कोणता येणार लहान, 8 येणार. 8 नंतर लहान कोणता येणार, 5 येणार. 5 नंतर लहान कोणता येणार, 3 येणार. म्हणजे अशा प्रकारे जर आपण लिहिलंय, म्हणजे बघा काय करायचं, जर ग्रेटेस्ट लिहायचं असेल तर सर्वात अगोदर म्हणजे इकडनं आपल्याला काय करायला लागेल, मोठा नंबर लिहावा लागेल, त्याच्यापेक्षा लहान नंतर, त्याच्यापेक्षा लहान नंतर आणि नंतर 3.
ठीक आहे, समजले. त्यानंतर बघा, मेक अ स्मॉलेस्ट नंबर युजिंग द डिजिट 7514. म्हणजे 7514 वापरून आपल्याला स्मॉलेस्ट डिजिट बनवायचा आहे. कसा बनवायचा, काय सांगितलं आहे, स्मॉलेस्ट डिजिट स्मॉलेस्ट नंबर बनवा. मग काय करायचं, 1 घ्यायचं सुरुवातीला, स्मॉलेस्ट सांगितलं म्हणून सुरुवातीला स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा. त्यानंतर त्याच्यानंतर कोणता येईल, स्मॉलेस्ट 1 नंतर आहे 4, 4 नंतर आहे 5, 5 नंतर आहे 7. हा झाला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर बाय युजिंग दीज 2 नंबर्स. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, म्हणजे आपण कशा प्रकारे स्मॉलेस्ट नंबर बनवायचा, त्यानंतर कशा प्रकारे ग्रेटेस्ट नंबर बनवायचा, या गोष्टी आपण इथं लर्न केल्या. कंपोजिट नंबर म्हणजे काय, प्राईम नंबर म्हणजे काय, को प्राईम म्हणजे काय, ट्विन नंबर म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे जे काही क्वेश्चन असतील, ठीक आहे, जे क्वेश्चन आपण इथं लर्न करणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता. ठीक आहे. पुढच्या वेळेस म्हणजे क्वेश्चन मध्ये आपण पुन्हा एक एक क्वेश्चन डिस्कस करणार आहे, कशा प्रकारे त्याचा आन्सर येईल आहे की नाही. त्यासाठी तुम्ही आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.